26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता। हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा अंदाज। पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांची चिंता वाढली। धाराशिवला अतिवृष्टीचा मोठा फटका। जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अनेकांच्या संसारात पाणी। धाराशिवमध्ये भीषण पूरस्थिती। खासदार ओमराजे निंबाळकर लोकांना वाचवण्यासाठी स्वतः पुरात उतरले। मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आजी आणि नातवाला काढलं बाहेर। मंत्री गिरीश महाजन धाराशिवमध्ये पोहोचले। धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार। पुरामुळे धाराशिवमधील शाळांना आज सुट्टी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषी मंत्री दत्ता भरणे यांची फोनवरून चर्चा। पंचनामे करून तात्काळ मदतीचं दिलं आश्वासन। प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। मुसळधार पावसानं सोलापूरला सुद्धा झोडपून काढलं। नद्या पात्राबाहेर पडल्यामुळे शेतात पाणी। खबरदारीसाठी ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर। मराठवाड्यामध्ये 75 मंडळात अतिवृष्टी। 75 जनावरं दगावली तर 100 पेक्षा अधिक घरांची पडझड। तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। राज्यातील नुकसानासंदर्भात मंत्रिमंडळामध्ये चर्चा होण्याची शक्यता। मदतीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। ठाण्यात शिंदे आणि ठाकरे सेना आरोप प्रत्यारोपानंतर वाद चिघळला। शिंदेच्या शिवसेनेनं राजन विचारेंवर केला आनंद दिघेंवर जादूटोणा केल्याचा आरोप। सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत, निधीचा वाद आणखी पेटणार। सरवणकरांना मिळालेल्या निधीच्या कामांची महेश सावंत पाहणी करणार। 20 कोटी निधी मिळाल्याचा सरवणकरांनी केला होता दावा। राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरून हायकोर्टाकडून प्रश्न उपस्थित। याचिकेत जनहित काय, कोर्टानं खडसावलं। मारहाण आणि प्रक्षोभक भाषणाच्या आरोपांखाली कोर्टात याचिका। पुण्यामध्ये एम्स स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू। केंद्र सरकारशी समन्वय ठेवून प्रयत्न करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना। नव्या जीएसटी कररचनेमुळे राज्यावर 12,000 कोटींच्या महसुलावर पाणी। वाहन खरेदीवरील करात बदल झाल्यामुळे राज्याचा तब्बल 7,000 कोटींचा महसूल आटणार। मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली इथे उड्डाणपुलाच्या 2 लेन मागच्या 6 वर्षांपासून बंद। दुसरीकडे महामार्गाचं काम 90% पूर्ण झाल्याचा दावा। शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार प्रशासकांच्या हाती। विश्वस्त मंडळाचा भ्रष्ट कारभार, अनियमितता, बोगस ॲपच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठीचा निर्णय। अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा यांचा गरबा डान्स। शंकरनगर इथे अंबा महाकुंभ रास गरब्याचं आयोजन। राणांनी महिलांसोबत रास गरबा खेळण्याचा आनंद लुटला। राज्यभरातील नवरात्रोत्सवाची धडाक्यात सुरुवात। मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। आकर्षक सजावटीनं देवीची रूपं खुलली।